हा नक्की येतो हा. कोणाचा फोन होता? अगं तो माझा मित्र आहे ना हर्षल, त्याच्या बर्थडेची पार्टी आहे. त्याने आपल्या दोघांना इन्व्हाइट केलंय पार्टीला. तूच जा, मी नाही येणार तुझ्या मित्रांमध्ये. का? अरे तुझे सगळे मित्रच विचित्र आहेत. आणि तो हर्षल, तो कसला पार्टी देतोय? गेल्या वर्षी तुमच्या चौघांमध्ये त्यांनी एक ट्रिपल राईस दिला होता. तो समीर पॅन्ट वर टी शर्ट इन करतो, तो पण इथपर्यंत. आणि त्याच्या तोंडावर दाढी आहे की दाढीमध्ये तोंड हेच कळलं नाही मला आजपर्यंत. आणि तुझा तो मित्र सागर इतका वाढीव आहे ना, नुसता मुलींच्या मागे फिरत असतो. त्या दिवशी एक्झाम मध्ये मॅडम त्याला म्हणायला चीट नको करू, तर मॅडमला काय म्हणाला, अहो मॅडम मला एकदा चान्स तर देऊन बघा, तुम्हाला एवढं प्रेम करे की तुम्हाला फीट येईल पण चीट नाही करणार. तुझ्या सगळ्या मित्रांना गोळा केलं ना तर प्राणी संग्रहालय बनेल, प्राणी संग्रहालय. बस झालं, खत्म. तुझी ती मैत्रिणी सोनाली त्या दिवशी स्किन कलरची लेगिन्स घालून आली होती. माझा एक सेकंद काळजाचा ठोकाच चुकला. म्हणलं कुर्ती घालून हा भोंगळा कांगारू कुठं फिरतोय. आणि तुझी ती मैत्रीण कोमल, अगं तिच्या 2 दातांमध्ये 1.5 किलोमीटरची फट आहे. येडपट त्या दिवशी मला काय म्हणते, साप बघायचा का साप? तर मी म्हटलं दाखव, तर 2 दाताच्या मधनं जीभ काढून दाखवती. आणि ती श्रेया द फिटनेस इन्फ्लुएन्सर, अगं मिसरी लावून जिमला जाते ती. त्या दिवशी तिचा ट्रेनर तिला म्हणाला आपण बार एक्सरसाइज करू, तर सपना बार मध्ये जाऊन उठा भाषा काढत होती ती. आणि तुझा तो मित्र नागेश, जो डोळ्यांना लिपस्टिक आणि होटांना काजळ लावतो, मावशीची गाणी. माझ्याकडे च्युइंगम मागत होता. अरे द्यायचं ना मग. अगं माझ्या तोंडातलं मागत होता. छी, च्युइंगम जाऊ दे, मला त्याच्या लिंगम मध्ये जरासा घोळ वाटतोय. जा बाबा, तू अशीच नाव ठेवतो माझ्या मैत्रिणींना. अगं चिडतेस काय, मस्करी करतोय का? पप्पी कोण देणार?